आता विद्यार्थी मित्रांनो, सहनिर्देशक भूमिती हा जो गणित भाग 1 मध्ये इयत्ता 10वीच्या वर्गात 7वा पाठ आहे, त्या पाठावरचं आपण अंतराचं सूत्र बघितलेलं आहे. आपल्याला आता दुसरं सूत्र शिकायचंय, खंडसूत्र. आणि त्या खंडसूत्रावर आधारित आणखीन एक सूत्र आहे, ते मध्यबिंदूचं सूत्र. दोन्हीही सूत्र वेगळी आहेत, परंतु हे मध्यबिंदूचं जे सूत्र आहे ते आपण खंडसूत्राच्या सहाय्यानेच काढू शकतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण खंडसूत्र म्हणजे काय बघूया. मग आता खंडसूत्र बघताना समजा मी तुम्हाला ax1 y1 हा एक बिंदू या ठिकाणी दिला. त्याचप्रमाणे bx2 y2 हा एक दुसरा बिंदू तुम्हाला मी दिले. काय दिले? दोन बिंदू दिले. पहिला ax1 y1, आणखी दुसरा बिंदू दिलाय bx2 y2. आता या बिंदूंना जोडणारी एक सरळ रेषा काढली. ह्या दोन बिंदूंना जोडणारी एक सरळ रेषा आपण काढली. ह्या रेषेची लांबी किती असेल हे आपण अंतराच्या सूत्रानं काढू शकतो, परंतु आपल्याला खंडसूत्र म्हणजे काय बघायचं आहे. आता ह्या खंडसूत्रामध्ये समजा या AB रेषेवर एक बिंदू P आहे आणि त्या बिंदूचे सहनिर्देशक काय आहे, तर XY हे त्या P बिंदूचे सहनिर्देशक आहे. AB या सरळ रेषेवर P हा आपण कुठेही एक बिंदू घेतलाय, तो असा घेतला की त्या बिंदूचे सहनिर्देशक काय आहे, तर P X आणि Y. आता हा जो P बिंदू आहे, ह्या P बिंदूमुळे AB या रेषाखंडाचे दोन भाग तयार झाले. हे जे दोन भाग आहेत, ह्या दोन भागांना आपण काय म्हणतो, खंड असं म्हणतो. एका रेषाखंडाचे दोन छोटे छोटे तुकडे झाले, त्याला आपण काय म्हणतो, खंड म्हणतो. मग आता हा बिंदू, ह्या बिंदूमुळे AB चे जे दोन तुकडे तयार झाले किंवा जे दोन खंड तयार झाले, त्यातला हा तुकडा जो आहे, समजा आपण त्याला M1 म्हणूया आणि इकडचा जो तुकडा आहे त्याला आपण काय म्हणूया, M2 म्हणूया. म्हणजे M1 आणि M2 या गुणोत्तरात हा P बिंदू AB ला विभागतोय. म्हणजे आपण लिहिताना हे कसं लिहिणार आहे, तर ax1 y1 व bx2 y2 या दोन बिंदूंना pxy हा बिंदू M1 M2 तर गुणोत्तर वापरले आपण. या गुणोत्तरात विभागत असेल, या गुणोत्तरात विभागत असेल तर आपल्याला खंडसूत्र काढायचं आहे. तर खंडसूत्र म्हणजे काय, या गुणोत्तरात विभागत असेल तर pxy हे कसे काढणार आहे आपण, तर ते pxy म्हणजे P या बिंदूचे x आणि y सहनिर्देशक काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र मिळते असेल, तर pxy P या बिंदूचे सहनिर्देशक कसे काढणार आहे, तर pxy बरोबर, इथं एक गोष्ट लक्षात घ्या, A बिंदू x1 y1 आहे, AP हा तुकडा आपण M1 या गुणोत्तरात घेतलाय. मग आता M1 पासून आपण लांब जायचं, म्हणजे M1 ची जोडी कोणाबरोबर घ्यायची, x2 बरोबर घ्यायची. म्हणजे pxy चे सहनिर्देशक काय झाले, M1 x2 प्लस M2 x1. म्हणजे केव्हाही आपण पहिल्यांदा सहनिर्देशक x चा बघतो, M1 x2 प्लस M2 x1 भागिले M1 प्लस M2. आणि y सहनिर्देशक कसे घेतो, तर M1 y2 प्लस M2 y1 भागिले M1 प्लस M2. हे जे सूत्र आहे, या सूत्रालाच आपण खंडसूत्र असं म्हणतो. आता हे लक्षात ठेवत असताना किंवा पाठ करत असताना, पाठ करण्याची गरज नाहीये, आपल्याला कायम एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की पहिल्यांदा आपण x सहनिर्देशक लिहितो, मग y सहनिर्देशक लिहितो. त्यामुळे पहिल्या भागामध्ये x1 आणि x2 आले पाहिजे, दुसऱ्या भागामध्ये y1 आणि y2 आले पाहिजेत. आता हे x1 आणि x2 लिहित असताना कसं लिहायचं,
M1 आणि M2 तर येणारच आहेत, कारण त्या गुणोत्तरात विभागले. M1 पासून लांब कोण आहे? M1 पासून जवळ x1 आहे, पण लांब कोण आहे? x2 आहे, म्हणून M1 x2. M2 पासून लांब कोण आहे? x1 आहे, म्हणजे M1 ची जोडी x2 बरोबर, M2 ची जोडी x1 बरोबर. त्याच पद्धतीनं M1 ची जोडी y2 बरोबर आणि M2 ची जोडी y1 बरोबर, म्हणून M1 x2 अधिक M2 x1 भागिले M1 प्लस M2 आणि M1 y2 प्लस M2 y1 भागिले M1 प्लस M2. M1 प्लस M2 हे दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. M1 असेल तर x2 येणार, M2 असेल तर x1. आता या ठिकाणी फक्त एक लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे? ह्या गुणोत्तरापासून दूरचं घ्यायचं, या गुणोत्तरापासून दूरचं घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला हे जे सूत्र मिळाले, या सूत्रालाच आपण काय म्हणतो? खंड सूत्र असं म्हणतो. आता याच्यानंतर आपल्याला दुसरं सूत्र बघायचं, ते आहे मध्यबिंदूचे सूत्र. आता मध्यबिंदूचे सूत्र याच्या आतमध्ये काय होईल बघा. हाच बिंदू, आता मी तुम्हाला इथे दुसरी आकृती काढून दाखवते. बिंदू आपण हेच घेऊया. समजा मी तुम्हाला x1 y1 हा बिंदू घेतला आणि या ठिकाणी bx2 y2 हा बिंदू घेतला. हेच गणित, फक्त p हा m1 आणि m2 या गुणोत्तरात विभागत होता. आता आपला p जो आहे तो p हा मध्यबिंदू असणार आहे आणि त्या मध्यबिंदूचे सहनिर्देशक काय असतील बघा? p x y हे मध्यबिंदूचे सहनिर्देशक असतील. वरच्या बाजूला आपण बघितलं होतं M1 आणि M2 हे दोन्ही वेगळे वेगळे होते. आता हा मध्यबिंदू असल्यामुळं M1 आणि M2, आता इथं P हा काय झाला? AB चा मध्यबिंदू असेल. P हा AB चा मध्यबिंदू असेल तर आपोआप काय होईल? M1 जेवढं आहे तेवढंच M2 असणार आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय मिळेल? M1 बरोबर M2. म्हणून P चे सहनिर्देशक वरच्या सूत्रामध्येच आपण घालून जाणार. Pxy काढायचं आहे आपल्याला. P आता अर्थात काय आहे? तर AB चा मध्यबिंदू आहे. हा इथं AB चा मध्यबिंदू नव्हता, त्यामुळे M1 आणि M2 या गुणोत्तरात तो विभागत होता. इथं P हा काय आहे? तर AB चा मध्यबिंदू आहे, म्हणून AB चा मध्यबिंदू असल्यामुळे M1 आणि M2 समान असणार आहेत. मग आता हे M1 आणि M2 आपण इथं घालत जाऊया. काय होईल बघा? M1 x2 म्हणजे M1 x2 तसंच ठेवा, प्लस M2 x1. M2 ची किंमतच M1 आहे, म्हणून इथं आपण काय केलं? M1 x1 भागिले M1 तसंच ठेवलं आणि M2 ची किंमत किती आहे? M1 आहे. दुसरा y चा सहनिर्देशक M1 y2 तसंच ठेवा, M1 y2 प्लस M2 ची किंमत M1 y1 भागिले M1 तसंच ठेवा आणि M2 ची किंमत किती घातली? M1 घातली. त्यानंतर आता इथं M1 आणि M1 दोघांच्या मधून कॉमन निघणार. M1 आणि M1 म्हणजे काय झालं? M1 प्लस कंसामध्ये x1 प्लस x2 भागिले M1 प्लस M2 म्हणजे 2M1. तसंच इकडं याच्यामधून सुद्धा काय निघालं बघा कॉमन? तर M1 y1 प्लस y2 भागिले 2M1. लक्षात येत आहे काय बघा? सगळ्यांच्या कंस घालायचा आपण या ठिकाणी. आता इथं काय झालं? M1 आणि M1 दोघांच्या मध्ये कॉमन होतं, कंसात राहिलं x2 प्लस x1. त्यालाच फक्त मी काय केलं? x1 प्लस x2 लिहिलं. M1 अधिक M1 ची किंमत किती आली? 2M1 आली. ह्या M1 ला अंशातल्या छेदामधला M1 कॅन्सल होईल. त्याच पद्धतीनं M1 आणि M1 या ठिकाणी जे आहे त्याच्यामधून मी M1 कॉमन काढला. y2 प्लस y1 च्या ऐवजी मी काय लिहिलं? y1 प्लस y2 आणि छेदामध्ये M1 प्लस M1 म्हणजे 2M1. हे M1 आणि हे M1 अंशातले आणि छेदातले कॅन्सल झाले, म्हणून तुम्हाला Pxy चे सहनिर्देशक काय मिळाले? x1 प्लस x2 भागिले 2 आणि y1 प्लस y2 भागिले 2. हे जे सूत्र आहे ह्या सूत्रालाच आपण काय म्हणतो? मध्यबिंदूचे सूत्र असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला खंडसूत्र जेव्हा आपण बघितलं
त्यावेळेला pxy चे सहनिर्देशक काय मिळाले, m1x2 प्लस m2x1 भागिले m1 प्लस m2 आणि y चे सहनिर्देशक m1y2 प्लस m2y1 भागिले m1 प्लस m2. तोच p जर मध्यबिंदू असेल तर मध्यबिंदूचे सहनिर्देशक काय मिळाले आपल्याला, x1 प्लस x2 भागिले 2 आणि y1 प्लस y2 भागिले 2. त्यामुळे ही दोन्ही सूत्र तुम्ही पाठ करायला पाहिजे. लक्षात आले का बघा सगळ्यांच्या, दोन्हीही सूत्रांच्या मध्ये फरक थोडा आहे. काय थोडासा फरक आहे तर या ठिकाणी p हा ab ला m1m2 या गुणोत्तरात विभागतो, तर इथं p हा ab चा मध्यबिंदू आहे. त्यामुळे ही दोन्ही सूत्र नीट बघून लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपण सहनिर्देशक भूमितीमधलं जे इयत्ता 10वी साठी जे खंडसूत्र बघितलं त्या खंडसूत्रावर आधारित गणित आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिलंय, बिंदू 4 वजा 3 व 8 5 ला जोडणारी रेषा 3:1 या प्रमाणात विभागणाऱ्या बिंदूचे सहनिर्देशक काढा. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय दिलंय तर AB ही एक रेषा दिली आहे, त्या AB रेषेचे सहनिर्देशक A बिंदूचे सहनिर्देशक दिले तुम्हाला 4 आणि वजा 3 आणि B चे सहनिर्देशक दिले तर 8 आणि 5 आणि त्याच्यावरती एक P हा बिंदू आहे, तो कोणत्या गुणोत्तरात विभागतोय तर 3:1. तर ह्या P चे सहनिर्देशक आपल्याला काढायचे. म्हणजे थोडक्यात आपण कच्ची आकृती म्हणा किंवा कच्चे घटक जे दिलेले आहेत आपल्याला ते आपण डोळ्यासमोर आणलं की गणित सोडवताना आपल्याला सोपं जातं. आता इथं बघा तुम्हाला हा जो A बिंदू दिलाय त्या A बिंदूला आपण x1 y1 म्हणूया आणि x1 y1 चे सहनिर्देशक काय झाले 4 आणि वजा 3. त्याचबरोबर तुम्हाला जो B बिंदू दिलाय त्या B बिंदूला आपण x2 y2 म्हणूया आणि त्याचे सहनिर्देशक तुम्हाला काय दिले तर 8 आणि 5. त्यानंतर आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे आणि हे गुणोत्तर आपण मगाशी खंडसूत्रामध्ये बघितलं, m1 m2 बरोबर 3:1. हे जे गुणोत्तर आहे ते 3:1 दिलंय. याचाच अर्थ काय तर m1 ची किंमत 3 आहे आणि m2 ची किंमत किती आहे 1 आहे. आणि आपल्याला काय काढायचंय तर या P बिंदूचे सहनिर्देशक आपल्याला काढायचे आहे. pxy काय आहे ते आपण काढणार आहे. आता आपल्याकडे खंडसूत्र आहे. काय आहे खंडसूत्र तर pxy बरोबर m1x2 प्लस m2x1 भागिले m1 प्लस m2 आणि m1y2 प्लस m2y1 भागिले m1 प्लस m2. हे आपण खंडसूत्र बघितलेलं आहे. आता या खंडसूत्रामध्ये आपल्याला P चे सहनिर्देशक काढण्यासाठी या ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या फक्त घालत जायचं आहे. आता आपण हे गणित सोडवत असताना किमती घालत जाऊया. काय येईल बघा, m1 ची किंमत किती दिली आहे तुम्हाला 3 दिली आहे. x2 ची किंमत बघा 8 आहे, 3 गुणिले 8 अधिक m2 ची किंमत किती आहे 1 आहे गुणिले x1 ची किंमत 4 भागिले m1 प्लस m2 म्हणजे 3 अधिक 1. काय केलं फक्त आपण m1 m2 आणि x1 x2 च्या किमती x सहनिर्देशक काढण्यासाठी घातल्या. याच पद्धतीने आपण आता y सहनिर्देशक काढण्यासाठी m1 m2 आणि y1 y2 च्या किमती घालणार आहे. मग आता इथं बघा m1 ची किंमत किती आहे तर 3 आहे, 3 गुणिले y2 ची किंमत किती आहे बघा, y2 ची किंमत आहे 5 अधिक m2 ची किंमत आहे 1 गुणिले y1 ची किंमत किती आहे वजा 3 भागिले m1 प्लस m2 म्हणजे 3 अधिक 1. आता हे फक्त आपण सोडवत जाणार आहे. काय येईल बघा, 3 8 24 प्लस 4 1 4 भागिले 3 आणि 1 4. त्यानंतर 3 5 15 अधिक 1 गुणिले वजा 3 म्हणजे गुणाकार येणार आहे वजा 3. अधिक आणि वजाचा गुणाकार आहे नेहमी वजा येणार, त्याला भागिले 3 आणि 1 म्हणजे किती 4. याचप्रमाणे
pxy हे सहनिर्देशक काय येतील 24 आणि 4 28 भागिले 4 आणि 15 मधून 3 गेले राहिले 12 भागिले 4. आपण फक्त त्याला संक्षिप्त रूप देत चाललोय. मग 4 एके 4 4 सत्ते 28 म्हणून एक सहनिर्देशक तुमचा आला 7 आणि इकडं 4 एके 4 4 एके 12 म्हणून y सहनिर्देशक किती आला तुमचा 3. म्हणजे जो तुमचा p बिंदू AB ला 3:1 या प्रमाणात विभागत होता त्या बिंदूचे सहनिर्देशक काय आले 7 आणि 3. आता याच खंडसूत्रावरील उदाहरणांच्या मध्ये आणखी एक उदाहरण आपण बघणार आहे. तर काय दिले बघा तुम्हाला उदाहरण. बिंदू 4 वजा 1 आणि वजा 2 वजा 3 यांना जोडणाऱ्या रेषेशी समत्रिभाजन. आता हा शब्द महत्वाचा. समत्रिभाजन विभाजन म्हटले नाहीये समत्रिभाजन म्हटलंय करणाऱ्या बिंदूचे सहनिर्देशक काढा. आता इथं बघा पहिल्यांदा मी आकृती जराशी आपल्या डोळ्यासमोर असली की आपल्याला गणित सोडवणं सोपं जाते. हा ए बिंदू तुम्हाला दिलाय आणि त्या ए बिंदूचे सहनिर्देशक काय दिले तर 4 आणि वजा 1. त्यानंतर दुसरा हा बिंदू दिलाय बी. त्या बिंदूचे सहनिर्देशक काय दिले तर वजा 2 आणि वजा 3. यांना जोडणारी रेषा. आता ही मी त्याला जोडणारी रेषा काढली. तर यांना जोडणाऱ्या रेषेशी समत्रिभाजन. समत्रिभाजन याचा अर्थ ह्या रेषेचे 3 समान भाग व्हायला पाहिजे. म्हणजे हा तुकडा आणि हा तुकडा. म्हणजे आपण आता याला नाव देऊया P आणि Q अशी नाव देऊया. तर ह्या P आणि Q मुळे काय होते समान 3 भाग होतात. 3 भाग होतात त्याला आपण त्रिभाजन असं म्हणतो. आता इथं AP हा जेवढा भाग आहे तेवढाच PQ आहे आणि तेवढाच QB आहे. आता इथं आपण पहिल्यांदा काय करूया AX1 Y1 हा जो बिंदू आहे तो तुमचा काय आहे 4 वजा 1. BX2 Y2 हा दिलेला जो बिंदू आहे त्याला आपण वजा 2 वजा 3 X2 Y2 ला घेऊया. त्यानंतर आता 3 भाग समान होत असल्यामुळे P आणि Q हे दोन बिंदू आपल्याला या रेषेवरती घ्यावे लागले. तर PX3 Y3 म्हणूया आणि PX3 Y3 ची किंमत ही आपल्याला दिलेली नाही आहे तीच आपल्याला काढायची आहे. ती काढायची आहे. आणखी Q ह्याला आपण काय म्हणूया X4 Y4 आणि हा सुद्धा आपल्याला Q बिंदूचे सहनिर्देशक आपल्याला काढायचे आहेत. आता हे काढत असताना आपल्याला तुम्हाला एक मोठा प्रश्न पडतो की इथं खंडसूत्र जर वापरायचं असेल तर गुणोत्तर दिलेलं नाहीये. मग गुणोत्तर दिलं नाही तर आपण गणित कसं सोडवायचं हा मोठा प्रश्न आहे. तर या ठिकाणी हे समत्रिभाजन हा शब्द असल्यामुळं समजा हा भाग 1 असेल तर हा सगळा भाग हा 2 असणार आहे. कारण 1 1 आणि 1 म्हणजे P चे सहनिर्देशक आपण काढत असू त्यावेळेला M1 ची किंमत 1 असेल आणि M2 ची किंमत किती असेल 2. पहिल्यांदा आपण P चे सहनिर्देशक काढूया. आता इथं PX3 Y3 घेण्यासाठी M1 बरोबर काय असेल 1 असेल आणि M2 बरोबर काय असेल 2. आता हे 1 आणि 2 का घ्यायचं ते लक्षात आलं काय बघा. हा एक भाग आहे हा पण एक भाग आहे आणि हा पण एक भाग आहे म्हणजे 1 आणि 1 मिळून 2 झाले. त्यामुळे P मुळे काय झालं 1:2 या प्रमाणात AB हा रेषाखंड विभागला गेला. म्हणून आपण M1 ची किंमत घेतली 1 आणि M2 ची किंमत किती घेतली 2 घेतली. आता आपल्याला खंडसूत्रामध्ये फक्त किमती घालायच्या आहेत. M1 ची किंमत 1 आणि M2 ची किंमत 2. मग खंडसूत्र आपल्या समोर लिहिलेलं आहे M1 X2 + M2 X1 भागिले M1 + M2 आणि M1 Y2 + M2 Y1 भागिले M1 + M2. आता इथं M1 ची किंमत 1 M1 X2 म्हणजेच काय झालं सहनिर्देशक काढत असताना M1 X2 म्हणजे 1 गुणिले X2 ची किंमत आहे वजा 2 प्लस M2 ची किंमत आहे 2 गुणिले X1 ची किंमत आहे 4 भागिले M1 + M2 म्हणजे 1 अधिक 2. त्याच पद्धतीने इथं M1 Y2 M1 ची किंमत आहे 1 गुणिले Y2 ची किंमत
सॉरी y1 m2 m1 y2 म्हणजे 1 गुणिले y2 ची किंमत आहे -3 प्लस m2 ची किंमत आहे 2 गुणिले y1 ची किंमत किती आहे -1 भागिले 1 अधिक 2. आता इथं बरोबर -2 गुणिले 1 म्हणजे -2 अधिक 4 दोन्ही 8 भागिले 3. इथं -3 -2 भागिले 3 म्हणजेच काय झालं -2 मधनं 8 जात नाही, 8 मधून -2 करा, काय आले 6 भागिले 3 आणि इकडे -3 -2 म्हणजे -5 तृतीयांश. म्हणजेच तुम्हाला Px3y3 चे सहनिर्देशक काय मिळाले 3 किती 3 दोन्ही 6 म्हणजे 2 आणि -5 तृतीयांश हे तुम्हाला P चे सहनिर्देशक मिळाले. याच पद्धतीनं आपण ज्या वेळेला Q चे सहनिर्देशक काढतो त्यावेळेला काय होईल Q सहनिर्देशक घेताना M1 ची किंमत आता बदलणार आहे. M1 ची किंमत Q जर तुम्ही घेतला तर ही सगळी किंमत 2 होईल आणि ही किंमत काय होईल 1 होईल. म्हणजे M1 ची किंमत झाली 2 आणि M2 ची किंमत झाली 1. म्हणून Q x4 y4 काय येईल बघा Q x4 y4 आपल्याला काढायचं आहे. मग आता इथले सहनिर्देशक आपण काढत असताना सूत्र काय झालं M1 x2 म्हणजे 2 गुणिले x2 ची किंमत -2 अधिक M2 y1 म्हणजे 1 गुणिले M2 x1 म्हणजे 1 गुणिले 4 भागिले M1 प्लस M2 म्हणजे 2 अधिक 1. त्यानंतर इकडं M1 y2 ची किंमत आहे 2, y2 ची किंमत आहे -3, 2 गुणिले -3 अधिक 1, M2 ची किंमत 1 गुणिले y1 ची किंमत आहे -1 भागिले M1 प्लस M2 म्हणजे 2 अधिक 1. म्हणजे तुम्हाला इथं काय मिळालं बघा 2 गुणिले 2 -2 म्हणजे -4 अधिक 4 भागिले 3 आणि इकडं -6 -1 भागिले 3. म्हणजेच काय झालं -4 ला अधिक 4 गेले 0 आले आणि 0 भागिले 3 म्हणजे 0 आणि -6 -1 म्हणजे -7 तृतीयांश. अशा पद्धतीनं त्रिविभाजन किंवा त्रिभाजन समत्रिभाजन असल्यामुळे आपल्याला P चे सहनिर्देशक वेगळे काढावे लागले, Q चे सहनिर्देशक वेगळे काढावे लागले. दोन्हीही ठिकाणी आपण खंडसूत्राचाच वापर केला आहे. फक्त M1 आणि M2 कसे बदलले ते लक्षात घ्या. ज्या वेळेला आपण P घेतो त्यावेळेला AP हा भाग 1 असतो आणि QB हा भाग 2 असतो. ज्या वेळेला आपण Q घेतो त्यावेळेला AQ हा भाग 2 असतो आणि QB हा भाग 1 असतो. म्हणजे पहिल्यांदा M1 M2 हे गुणोत्तर 1:2 होईल तर दुसऱ्यांदा 2:1 या पद्धतीनं हे तुमचं गुणोत्तर बदलणार आहे.